रवींद्रनाथ विद्यालय नाशिक येथे गोपाळकाला दहीहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा। रवींद्रनाथ विद्यालयात गोपाळकाला व दहीहंडी या पारंपरिक सणाचे औचित्य साधून भव्य व उत्साही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। विद्यार्थ्यांचा सहभाग, रंगतदार सांस्कृतिक सादरीकरण आणि उपस्थित मान्यवरांच्या प्रेरणादायी भाषणांनी कार्यक्रमास विशेष स्वरूप प्राप्त झाले। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री मनोज पिंगळे यांनी भूषविले। या उपाध्यक्ष श्री वसंत राऊत, सेक्रेटरी श्रीमती वासंतीताई गटणे, संचालक श्री हरी काशीकर, संचालिका सौ मृणाल पाठक, मुख्याध्यापिका डॉक्टर सौ वर्षा देशमुख आणि पर्यवेक्षक श्री राजेश मालवी यांची प्रमुख उपस्थिती होती। विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या बालरूपाचे सुंदर सादरीकरण करत नृत्य व गीतांमधून सणाचे महत्त्व उलगडून दाखवले। गोविंद पथकांनी दहीहंडी फोडताना गोविंदा आला रे च्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला। कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मुख्याध्यापिका डॉक्टर सौ वर्षा देशमुख यांनी विद्यार्थ्यांना दहीहंडी आणि गोपाळकाला या सणामागील सामाजिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व अत्यंत सोप्या व प्रभावी शब्दात समजावून सांगितले। हा सण केवळ उत्सव नाही, तर एकत्र येण्याची, सहकार्याची आणि आनंद वाटून घेण्याची शिकवण देणारा संस्कृतीचा उत्सव आहे, असे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन अत्यंत शिस्तबद्ध व पारंपरिक पद्धतीने झाले। उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे व शाळेच्या उपक्रमशीलतेचे मनपूर्वक कौतुक केले। हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्कृतीची जपवणूक, सामाजिक ऐक्य आणि सर्जनशीलतेचा अनुभव देणारा ठरला। गणपती बाप्पा एक आणि भगवान श्रीकृष्ण जे आहे, कृष्णा, की तो अतिशय जवळचा वाटतो आपल्याला। सगळ्यांचा आवडता देव आहे। सगळ्यांच्या घरामध्ये ही एक छोटी प्रतिमा असते आणि ती पाळण्यामध्ये असते, है ना। त्याला बाळकृष्ण असं म्हणतो आपण। आणि खूप आनंद देणारा असा हा देव आहे। बघा, सगळ्यांच्या चेहऱ्यावर इतकी खुशी दिसते। आपण जसं आपला वाढदिवस साजरा करतो तसं प्रत्येक देवांचे जन्मदिवस आपण साजरे करतो। कृष्ण आपल्याला काय वडिलांनी एका पाटीमध्ये ठेवला। आपण खूप वेळा हे चित्र बघत असू, खूप वेळा आपण अॅनिमेशन फिल्म्स पाहिलेले आहे किंवा आपण वाचलेलं आहे। तर त्या ठिकाणी जे नंद बाबा होते ते गवळ्याचं काम करायचे, म्हणजे दुधाचा व्यवसाय होता त्यांचा। तर त्या ठिकाणी यशोदा, त्यांची पत्नी, नंद आणि यशोदा यांच्या घरी कृष्णाला ठेवण्यात आलं। म्हणजे नुकताच जन्म झालेलं बाळ आहे आणि त्याचे आई वडील त्याच्यापासून दूर गेले आणि ते गेले दुसऱ्या कृष्ण भगवान जे आहे आपल्या वडिलांच्या मित्राकडे। त्यांना हे माहिती नव्हतं की हे आपले आई वडील नाहीये, पण ते भगवान कृष्ण होते, त्यांना सगळं माहिती होतं। कारण आत्ताच सांगितलंय का मुलीने की ते विष्णूचा अवतार होते। नाशिक लोकशाही न्यूज साठी कमलेश वाघ।